ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे कैद केले, त्यांच्या सोबत कैद केले होते ते कवी कलश. कवी कलश आणि नमाजाच्या रुखात औरंगजेब असा पडायला लागला. तख्ता खुला घातलेले, रक्ताळलेले असे संभाजीराजे बांधलेले आहे. साखळदंड पायात जखडवलेले, सारं शरीर लालबुंद झालेलं आहे. सोबत होते कवी कलश. आणि अशा वेळेस माझे धर्मवीर छत्रपती संभाजी राजानं म्हणावं, कवीजी कवी आहात आपण, देखो भला ऐसे वक्त पे सूझती है क्या कुछ पंक्तियां. आणि कवी कलश हसत राहिले. काय राजन, मृत्यूच्या दरबारात आहे, औरंगजेबाच्या गोटात आहे. केव्हाही शमशेर निघेल, सरदिशी वार होईल, रथाची चिलकांडी उडेल आणि धडा वेगळी गर्दन पडेल. आणि अशा वेळेस तुम्ही म्हणता सुचते का एखादी कविता, भय ना भीती निडर राजा. आणि केव नाही राजन. कवी कलश म्हणाले, केव नाही राजन, सुनना चाहते हो. आणि माझ्या राजानं म्हणाव सुनाओ. आणि कवी कलशानं म्हणाव सुनो फिर राजन. या वन रावण की शभा, शंभू बंधू बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेले वरण रंग. राजन तुम हो सांजे, खूब लड़े वो तुम जंग, तव तू तेज निखार के, तखत तेज अवरंग, तखत तेज अवरंग. या वन रावण की सभा, शंभू बंधू बजरंग. ज्याप्रमाणे रावणाच्या दरबारामध्ये हनुमंतराय साखळ दंडाल जखडवले, तसे औरंगाच्या दरबारात तुम्ही आहात राजे. लहू लसत सिंदूर सम, खूब खेले वरण रंग. हनुमंतरायाला जसा सिंदूर फासलेला शोभून दिसतो, तसं काय लढलात तुम्ही, काय तुमचं शौर्य, काय तुमचं धैर्य. शत्रूंचे तुमच्यावर झाले वार, तुमच्या शरीरातून ओघळलं लालबुंद रक्त, त्या रक्तानं तुमचा देह झाला भगवा, आणि भगवा रक्त माखलेलं तुम्हाला शोभून दिसतंय राजे. लहू लसत सिंदूर सम, खूब खेले वरण रंग. राजन तुम हो सांजे, खूब लढे व जंग, तव तू तेज निखार के, तखत तेज अवरंग. काय लढलात राजे तुम्ही, काय तुमचं शौर्य, काय तुमचं धैर्य, काय तुमचा पराक्रम, काय तुमचा स्वाभिमान, हे सगळं बघून स्वतःला आलमगीर म्हणणारा हा औरंग्या तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला राजे. तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला राजे. तसा औरंग्या उठला.